नमस्कार मैत्रिणींनो, अंजली किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तूप आणि लोणी काढण्याची पद्धत। नमस्कार मैत्रिणींनो, ही दुधाची शाई आहे, तर आपण याच्यापासून तूप बनवणार आहोत। तर आता ही शाई एका भांड्यामध्ये घेतले मी काढून। ह्याला आता आपण कंटिन्यू असे घोटून घेणार आहोत, जोपर्यंत घोटायचे की ह्यातील पाणी बाजूला होत नाही आणि लोणी साईडला होत नाही। चला तर हे आपण घोटून घेऊयात। हे पूर्ण फेटून झाल्यानंतर अशा पद्धतीनं पाणी वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं आहे। तर आता हे लोणी चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या। आता हे लोणी मी चमच्याच्या साहाय्याने ह्या एका बाउलमध्ये काढून घेते। चला तर मी हे सगळं लोणी काढून घेते। अशा पद्धतीने हे आपलं लोणी काढून झालं आहे। आता ह्याला आपण कमीत कमी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। ते लोणी कसं धुवायचं हे मी तुम्हाला दाखवते। आणि हे जे राहिलेलं ताकाचं जे पाणी आहे, हे जर चांगलं असेल म्हणजे बऱ्याच दिवसाची शाई नसेल तर तुम्ही याची कढीसुद्धा करून खाऊ शकता। आणि खूप दिवसाची असेल तर ही खाऊ नका, आपल्या कोणत्याही झाडांना तुम्ही घाला। मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतले। पुन्हा असे चमच्याने फेटून लोणी जसे स्वच्छ होईल तसे एकदम मऊसूत असे होते। आणि ह्याचे पाणी साईडला काढून घ्या, लोणी बाजूला आणि पाणी बाजूला दिसेल। मी अशा पद्धतीने कमी कमी 4 ते 5 वेळा हे लोणी धुवून घेतलं आहे। हे लोणी आता मी गॅसवरती ठेवलेले आहे। आता हे हळूहळू वितळेल आणि ह्याचे तुपात रूपांतर होईल। चला तर हे लोणी आपण सगळं वितळवून घेऊयात। लोणी कढवताना त्यामध्ये एक खाऊचं पान देखील टाका, जेणेकरून तुमच्या लोणीला म्हणजेच तुपाला अजून छान अशी एक टेस्ट येईल, छान सुगंधही येतो। हे आपलं लोणी आता कढायला चालू आहे। किती छान मस्त अशा त्यांना उकळ्या फुटत आहेत। हे बघा, तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। अजून याला वेळ लागणार आहे, तरी पण तूप सुटायला सुरुवात झाली आहे। हे बघा, तूप आता छानसं कडून तयार झालं आहे। पण हे तूप कडलं आहे कसं ओळखायचं, तर ह्याचा एक छानसा सुगंध सुटतो, जेणेकरून आपले तूप छानसे कडले आहे हे स्पष्ट दिसून येते। तयार झाले आहे आपले तूप। सांगा तर मैत्रिणींनो, कशी वाटली आज तुम्हाला ही तुपाची व लोणी काढण्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन। हे तूप चहाच्या गाळणीच्या साहाय्याने मी एका काचेच्या भरणीमध्ये गाळून घेणार आहे। तयार आहे आपलं तूप।